इथे रंगती आहे. नॉकआउटचे सामने आहेत. पहिलाच बॉल बचावात्मक फटका या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. दमदार असं नियोजन संपूर्ण जगाचं लक्ष या लीग कडे नक्कीच बघायला मिळतंय. सुपर प्रो लीग आहे. चांगला बॉल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं एका बाजूने संघ नक्कीच बघायला मिळतोय हार्नेक्स डॉमिनेटर्स आणि ॲक्युफेरर स्ट्रायकर्स मध्ये सुरू असणारा हा सामना. मॅच नंबर 5. चांगला फटका ऑन साईडला इथे मात्र खेळून काढलेला आहे. दोन्ही संघ जर पाहिलं मजबूत असणारे सुपर नॉकआउटची मॅच 7 ओव्हरची मॅच आहे आणि पहिलं षटक तिथे सुरू असताना आपण जर पाहिलं गेलं संघाची धावसंख्या असेल 1 धाव. अनिकेत गायकवाड आणि जीवन बॅटिंग करतायत. शुभंकरचा पुढचा बॉल राईट आर्म ऑफ द विकेटने टाकलेला हा बॉल आणि फायनल क्षेत्रामध्ये बॉल इथे पाहायला मिळालेला आहे. पंचांनी हा बॉल जर पाहिलं गेलं नो बॉल घोषित केलेला आहे. रिसचा वापर केला जाईल. थोडासा या ठिकाणी थ्रो बॉलिंगचा वापर केला जातो त्यामुळे फ्री हिटची संधी असेल पुढच्या बॉलवरती. 3 धावा. शुभंकरचा बॉल यावेळेस मिस झालेला आहे. चांगला चेंडू एक फरारी बॉल यावेळेस पाहायला मिळालेला आहे. जोरदार टाकलेला चेंडू. पहिलं षटक 3 रन झालेले आहेत धावफलकामध्ये. सुंदर असा आवाज आपण ऐकत होता यापूर्वी. आणखीन एकदा सुरेख असा बॉल पाहायला मिळालेला आहे. जसं नंबर 18 मध्ये बॉलिंग करत आहे शुभंकर. पहिले 5 बॉल खूप सुरेख टाकलेले पाहायला मिळालेले आहेत. 3 धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती. 5वा सामना. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला जरूर मिळत आहे. पहिलं षटक तिथे सुरू असताना जर पाहिलं शुभंकर बॉलिंग करण्यासाठी तयार आहे. जीवन साठी पुढचा बॉल. यावेळेस बॉल उचलण्याचा प्रयत्न ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पाहायला मिळाली आणि पहिला होता खेळ संपला गेलाय आणि पहिल्या षटकानंतर धावफलकामध्ये 4 रन्स पाहायला मिळणार आहेत. ॲक्युफेरर स्ट्रायकर्स पहिल्या षटकानंतर 4 रन्स. हार्नेक्स डॉमिनेटर संघाची गोलंदाजी आहे तर आपण जर पाहिलं गेलं ॲक्युफेरर स्ट्रायकर्स संघ बॅटिंग करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन झालेला पाहायला जरूर मिळालेला आहे. षटक क्रमांक 2 ची सुरुवात करण्यासाठी जर आपण पाहिलं धीरज तयार आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट लीग आपल्याला बघायला मिळते आहे मित्रांनो. उचललाय बॉल. यावेळेस जर पाहिलं गेलं मोठा फटका इथे मात्र पाहायला जरूर मिळालेला. एक सिंगल या ठिकाणी पाहायला जरूर मिळालेली आहे. इलेक्ट्रिफाईंग क्रिकेटिंग एक्सपिरियन्स खरं तर आपण बघू शकता या ठिकाणी. आणखी एकदा यावेळेस देखील बॉल चांगला फटका पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पाहायला जरूर मिळालेल्या पाहायला मिळत आहे. त्यानंतर धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळतीये. 6 धावा. हो यावेळेचा देखील बॉल सुरेख पाहायला मिळालेला आहे. जस्ट नंबर 19 डी फॉर डेंजर धीरज पिंगळे. आपल्या गोलंदाजीची नक्कीच सुंदर रॉकेट डिलिव्हरी मात्र पाहायला मिळालेली आहे. आणखीन एकदा डॉट बॉल पाहायला मिळालेला आहे. 6 रन झालेला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2. पुण्यातील बावधनचा हा एरिया रंगतोय क्रिकेटचा मोठा थरार. उचललाय बॉल. चांगली बॉलिंग करत आहे धीरज. एक उंच पुरासर पातळ बांध्याचा एक तेजपुंजी हिरा बॉलिंग करत असताना सर्वांचं मन जिंकतोय धीरज. उचललाय बॉल. आणखी एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न इथे जरूर पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर आलेली 1 धाव तिला पाहायला जरूर मिळालेली आहे. 7 धावा. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण जर पाहिलं गेलं बॅटचा किनारा लागलाय. पंचांचं बोट हवेत आहे आणि पहिला धक्का बसतोय. पहिल्या विकेटचं पतन आहे. पहिला गडी गारच झाला इकडे. विकेट डाऊन.
2 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या असं 2 षटकानंतर 7 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद असताना षटक क्रमांक 3 ची सुरुवात करण्यासाठी आता गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेचा देखील बॉल जर पाहायला गेला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला गेलाय. ऑन साईडला बॉल पाहायला मिळालेला आहे. एक सिंगल मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळालेली आहे. 8 धावा असे धावफलकामध्ये षटक क्रमांक 3 चालू असताना आपण जर पाहायला गेलं शुभंकर मात्र बॉलिंग करतायत. समोर जर विशाल गायकवाड आहेत. यावेळेचा बॉल जर पाहायला गेलं व्हाईट बॉलचा इशारा पाहायला जरूर मिळालाय. खराब चेंडू या ठिकाणी असणार आहे. CSL सुपर प्रो लीग आहे. सुरेख असा बॉल पुन्हा एकदा बॉल गर्रकेने फिरवला गेलेला पाहायला मिळालेला आहे. अप्रतिम असा चेंडू मात्र पाहायला मिळालेला आहे. वर्ल्ड्स लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट 9 धावा. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मैदानाला गुदगुद्या करत बॉल नक्की तिने ड्राईव्ह केला होता. प्रत्येक जण आनंद शोधतोय. स्वर्गापेक्षा सुंदर असणारी ही बॉक्स क्रिकेट लीग दरवर्षी वाट पाहिली जाते या क्रिकेट लीगची. आतापर्यंत गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय. उचललाय बॉल. हर्नेक्स डॉमिनेटर संघ आतापर्यंत गोलंदाजीचा दबदबा पाहायला मिळालेला नक्कीच बघायला मिळतोय. 10 धावा असे धावफलकामध्ये एक गडी बाद असताना आपण पाहतोय 10 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. आणखीन एकदा यावेळेचा देखील बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न. रनआउटची संधी मात्र धाव पूर्ण करताना पाहायला मिळालेल्या आहेत. 7 ओव्हरची मॅच असे धावा करावं लागतील. मात्र गोलंदाज आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 11 ऑन बोर्ड 11 धावा एक गडी बाद असताना आपण जर पाहायला गेलं शुभंकर नेक्स्ट बॉल 11 धावा झालेल्या आहेत. यावेळी जर पाहिलं गेलं संधीचं सोनं करता नाही. शुभंकर पाठीमागे जरूर होते. त्यांना बॉल पकडता आला नाहीये. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला जरूर मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. 11 धावा झालेल्या आहेत. 3 षटकानंतर 11 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. 3 ओव्हरचा खेळ संपला. एका बाजून जीवन दुसऱ्या बाजून विशाल यांना आपण नक्कीच पाहतोय. चांगला सामना रंगलेला आहे. आतापर्यंत 13 बॉल 6 वरती बॅटिंग करतायत जीवन. तर दुसऱ्या बाजून विशाल जर पाहिलं 3 बॉल 1 वरती बॅटिंग करतायत. फुलटॉस बॉल कडक फटका होता. एक धाव तिथे पाहायला मिळालेले. ऑन फील्ड अंपायर आहेत चिराग पवार सर, फिरोज सर, राहुल इंगवले स्कोरिंग करतायत. यावेळेचा बॉल आणखीन एकदा फटका मारायचा प्रयत्न. गोलंदाज काय भन्नाट बॉलिंग करतो. धीरचं कौतुक करावं लागेल. हा हिरा आणि या गोलंदाजांना अक्षरशः फलंदाजांना वेळ लावलंय. खेळपट्टीवरती बघू शकता ज्याची उंची असेल एक सडपातळ बांध्याचा एक इंटरनॅशनल क्वालिटीचा हा गोलंदाज धीरज पिंगळे आतापर्यंत खेळून ठेवलंय सर्वांना. खूप जबरदस्त बॉलिंग होते. यावेळेस देखील जर बॉल पाहिला गेला तिरकीचा प्रयत्न आणि इथे अपील होताना बघायला मिळते. क्रिस्लिस SME लीग पावर्ड बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड. 14 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. षटक क्रमांक 14. फुलटॉस बॉल. या बॉलला देखील स्लॅप केलं गेलं. मात्र एक धाव पाहिलं. वा 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 काय बॉलिंग करते गोलंदाज. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळालेली. धीरज बॉक्स क्रिकेट लीगचा हा सुपर हिरो सुपरमॅन. नेक्स्ट बॉल राईट ऑफ द विकेट. आता उचललाय. आता मोठा फटका अजूनपर्यंत दिला नाहीये. आतापर्यंत केली जाणारी भन्नाट शानदार आणि नपीतुली ही गोलंदाजी पाहायला मिळालेली. धीरज कडून जर्सी नंबर 19 चमकलाय. 16 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. प्लेझेंट स्पोर्ट्स पार्क आणखीन एक
मँगो ट्री मध्ये केली जाणारी एक भन्नाट अशी कामगिरी आपण पाहिलेली आहे. वा, मँगो ट्री वर्ल्ड पुणे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धीरजनं वाव बॉलिंग केलेली आहे. या जबरदस्त स्पर्धेमध्ये 4 ओव्हरचा खेळ संपला गेला. 17 धावा 1 गडी बाद आहे. वा, रोहित मुनोत आता आलेले बॉलिंग करण्यासाठी. 5व्या षटकासाठी सुरुवात करते रोहित. यावेळेचा पहिल्याच बॉलवर चक्री. ही आहे पुण्याची चक्री. नाव रोहित मुनोत. काय बॉल टाकलाय पहिलाच. भन्नाट चेंडू पाहायला मिळालेला आहे. शॉर्ट बॉल आता उचललाय, आता मारलाय. कडक फटका. बॉल सीमारेषा पार. स्ट्रेट आणि ग्रेट हिट. 6 रन. वा, कमालीचा षटकार विशाल यांच्या बॅटमधून आला. पुढचा बॉल यावेळी देखील जर पाहायला गेला मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चालक कव्हर क्षेत्रामध्ये तिथे फिल्डर असेल. 1 धाव तरी मात्र जरूर पाहायला मिळालेली आहे. संघाची धावसंख्या पुढे जातीये. स्कोरवरती असेल 24 रन्स. 24 रन लॉस ऑफ 1 विकेट. 5 षटक तिथे चालू असेल. यावेळेचा देखील बॉल ॲक्युफेरस संघाचा. षटकार किन. यावेळी जीवन फटक्यात आहे वजन. जीवनला मिळतील धावा अर्धा डझन. जी फॉर जीवन, जी फॉर जिनियस. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 रन्स. वा, भन्नाट बॅटिंग नक्कीच पाहायला मिळते. मैदानावरती नक्कीच बरं असताना पाहायला मिळतंय जीवन. आणखीन एकदा यावेळेचा बॉल जर पाहायला गेला सुंदर असा बॉल. चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला जरूर मिळालेला आहे. 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 5 नंतर स्कोर असेल 34 लॉस ऑफ 1 विकेट. ॲक्युफेरस स्ट्रायकर्स 5 नंतर स्कोर बनवलेला आहे 34 रन लॉस ऑफ 1 विकेट. 34 धावा झालेल्या आहेत. भारतातील नाही जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट लीगची स्पर्धा आपल्या पुण्यामध्ये रंगतीये. 6वं षटक सुरुवात गोलंदाजीसाठी आलेले आहेत. शॉर्ट बॉल. यावेळेस पुलचा फटका केलेला आहे. पुल केलता बॉलला. 1 धाव तिला पाहायला मिळाली. काल तुम्ही विश्वचषक मध्ये हार्दिक पांड्याचा जबरदस्त खेळ पाहिला. आज कोण इथे धमाका करते या बॉक्स क्रिकेट लीग मध्ये. 35 धावा. यावेळेचा बॉल इन स्विंग. अचानक बॉल आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. सुंदर बॉलिंग करतायत. अनुभव आहे. टायगर अबीबी जिंदाय अनुप आहेत. सुंदर बॉलिंग अनुप करतायत. अनुपचा पुढचा बॉल. यावेळेस शिकार केली आहे. जीवन यांना तंबूत धाडले. दुसरा धक्का. ॲक्युफेरस स्ट्रायकर संघाला दुसरा धक्का लागलेला पाहायला मिळालेला आहे मित्रांनो. 2 बाद झालेले आहेत. हो, यावेळी देखील बॉल गर्रकेने वळवलाय. जबरदस्त आणखीन एक चक्री बॉलिंग इथे पाहायला मिळतीये. फिरवताय बॉल. आणखीन एकदा बॉल. आणखीन एक शिकार केली जातीये. तिसरा झटका बसतोय ॲक्युफेरियस स्ट्रायकर्सला. चौका लगे तो दिखा. विकेट गिरे तो यावेळेचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलेला आहे. तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. त्यानंतर आलेली 1 धाव आपण बघतोय.
6 षटकाचा खेळ संपलेला आहे. 6 षटकानंतर 36 धावा झालेल्या आहेत. 36 3 बाद 36 धावा. षटक क्रमांक 7 ची सुरुवात आता होणार आहे. यावेळेचा देखील बॉल जोरदार असा हल्ला मात्र बघायला मिळतोय. खूप चांगला बॉल अडवला आहे. रोहित यांच्या हातात बॉल नक्कीच होता. 36 धावा 3 बाद. यावेळेचा बॉल उचलला गेलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेला खरं तर आज भारतात नाही तर जगामध्ये ओळख मिळाली, ते या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय श्री मनीषजी गुप्ता सर आणि रचना गुप्ता मॅडम यांचं आगमन होतंय. त्यांचं मनापासून स्वागत असं, कारण त्यांनी ही स्पर्धा फक्त पुण्यापुरती मर्यादित न ठेवता 7 समुद्रा पार या स्पर्धेला नेण्याचं काम केलेलं आहे. सुंदर असा बॉल इथे मात्र पाहायला मिळतो आहे. फार मोठी स्पर्धा असणार आहे मित्रांनो. वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट, जगातील सर्वात मोठा बॉक्स क्रिकेट लीगचा धमाका. CSL हो, यावेळी देखील बॉल जर पाहायला गेलं ऑन साईडला बॉल नक्कीच पाहायला मिळतो. शतक मात्र बॉल पर्यंत असणार आहे. 7वं षटक तिने मात्र सुरू असताना आपण जर पाहायला गेलं संघाची धावसंख्या असेल 41 धावा 3 बाद. 41 धावा मात्र असणार. राजेश पुढे खेळताय. राजे कुऱ्हाडे बॅट हातात असणार आहे. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. 7वं षटक तिला सुरू असताना आपण जर पाहायला गेलं ओहो, आणखीन एक सुरेख असा बॉल पाहायला मिळालेला आहे. 7वं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं पाहायला मिळेल. धावसंख्या 41 धावा असेल. 3 बाद 41 धावा या ठिकाणी पाहायला जरूर मिळणार आहेत मित्रांनो. 41 रन्स. खरं तर लघु आणि मध्यम उद्योग मधील मात्र एक फार मोठं नाव. कर्मचाऱ्यांना एकत्र आणणं, टीमवर्क वाढवणे आणि विजयाचा आनंद साजरा करणे यासाठी जवळपास 726 प्लेयर्स या स्पर्धेत सहभागी आहेत. 30हून अधिक उद्योगामध्ये 66 टीम्स या ठिकाणी खेळत आहेत. आणि खरं तर जी संकल्पना ज्यांनी मांडली ते श्री सन्माननीय मनीषजी गुप्ता सर आणि सन्माननीय रचनाजी गुप्ता मॅडम यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो. ज्यांच्या संकल्पनेतून मात्र ही स्पर्धा उभी राहिली आणि 3 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत चालणारी ही भव्य क्रिकेटची स्पर्धा. कारण की ही स्पर्धा त्यांनी गुगलला आणली, ही स्पर्धा त्यांनी भारतामध्ये पोहोचवली. CSL आणि एक चांगलं क्रिकेटचं आयोजन आपण इथे पाहतोय. MC आणि BCCI लेव्हलचे अंपायर्स या स्पर्धेला लाभलेले आहेत. चिराग पवार सर या मॅचचे अंपायर, ऑन फील्ड अंपायर फिरोज सर आहेत. राहुल इंगवले स्कोरिंग करताना पाहायला जरूर मिळत आहेत. प्ले झेन स्पोर्ट्स पार्क मँगो ट्री वर्ल्ड पुणे या ठिकाणी बघू शकता. आता विजयासाठी आव्हान असणार आहे ते 42 धाब्यांचं बॉल टू रन. पहिला बॉल यावेळी जर पाहायला गेलं सुरुवात चांगली मात्र पाहायला जरूर मिळालेली आहे. अप्रतिम अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. हो 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 हो, आणखीन एकदा सुरेख असा बॉल पाहायला जरूर मिळालेला आहे. आसमान को छूना है अब तक, अब वहां घर भी बनाएंगे, ये तो बस शुरुआत है बस. साहिलचा बॉल यावेळी समोर उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पाहायला जरूर मिळत. एक धाव तिने मात्र पाहायला जरूर मिळालेला आहे. हर नेक्स्ट डॉमिनेटर्स 2 धावा आहेत. ओ हो 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 हो, आणखीन एकदा सुरेख बॉल साहिल यांनी टाकलेला आहे. कडक असा झटपट वेगवान बॉल, रफ्तार से गिरफ्तार केले धीरज यांना. साहिलचं पहिलं षटक मात्र सुरू असताना आपण पाहतोय. 2 धावा आहे धावफलकामध्ये.
यापैकी बॉल जर पाहिलं गेलं मोठा फटका मात्र पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर एक धावतीने मात्र जरूर पाहायला मिळालेली आहे. मजा येणार आहे या मॅच मध्ये कारण आजचे सर्व सामने सुपरहिट झाले कारण की आजचा दिवसच आहे डू ऑर डाय. नॉकआउट मुकाबले आज सुरू आहेत. उरले ते 3 दिवस या स्पर्धेचे. 3 धावसंख्येमध्ये आहेत. ओहो यावेळेस फुलटॉस बॉल होता वरती मारलेला आहे. प्रयत्न चांगले केले जात आहेत. एक धावतीने मात्र जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला चालू असेल. स्कोर आपण जर पाहिलं गेलं 4 धावा आहे धावफलकामध्ये. सुंदर असं वातावरण. 4 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस सरळ मारलाय. बॉल जातोय. ओ हो 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 काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेलं पाहायला मिळालेलं आहे. अप्रतिम फिल्डिंग प्रदर्शन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 5 धावा पहिल्या षटकांत झालेल्या आहेत मित्रांनो. या स्पर्धेचे करते धरते या स्पर्धेचे शिल्पकार आम्ही मनापासून थँक्यू म्हणतो. श्री सन्माननीय मनोजी गुप्ता सरांना खूप खूप धन्यवाद आपलं. पाच धावा झालेल्या आहेत. जगातील भारताच्या नकाशावर ही स्पर्धा केव्हाच पोहोचलेली आहे मित्रांनो. सुरुवात केली होती आणि आज त्याचं फार मोठं वटवृक्ष तयार झालेलं आहे. पहिल्या ओव्हर नंतर 5 धावा पाहायला मिळतात. प्रतीक शर्माच्या हातात बॉल. प्रतीक तयार आहेत बॉलिंग करण्यासाठी. प्रतीक शर्मा आ चुके है. प्रतीकचा बॉल यावेळेस मात्र सुंदर असा चेंडू मात्र पाहायला जरूर मिळालेला आहे. दुसरं षटक पहिला बॉल निर्धाव टाकला गेलाय. कोणत्या प्रकारची धाव पाहायला मिळाली नाही. वेल बॉल खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. दुसरं षटक तिथे चालू आहे. यावेळेचा देखील बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. समोर खेळलेला आहे आणि डिरेखीचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज आउट. पहिला धक्का. दिवस रात्र सुरू असणारी क्रिकेटची स्पर्धा. गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड्स मध्ये ही स्पर्धा केव्हाच पोहोचलेली आहे. हरनेक्स रॉबिन्सन संघ मोठा धक्का दिलेला आहे. खूप मजा येणार मॅचला. कट टू कट मुकाबला इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. क्रिकेटची वेगळीच मजा. 5 धाबा. दुसरं षटक. रोहित मोनोत आले बॅटिंग करण्यासाठी. रोहित आलेले आहेत. नेक्स्ट बॉल यावेळेस फिरवलाय. चांगला वळवलाय. चांगला वळवलाय. गोलंदाज प्रतीक शर्मा. सुंदर असा बॉल पाहायला मिळाला. या षटकात जर पाहायला गेलं 3 बॉल मध्ये आता पण एकही धाव दिली नाहीये प्रतीक यांनी. हो 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 आणखीन एकदा बॉल पुन्हा एकदा गर्रक्याने फिरवला गेलेला पाहायला मिळालेला आहे. शानदार गोलंदाजीचं प्रदर्शन केले जाते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रतीक शर्मा चालाकी मास्टर पीस ऑफ पेस बॉलिंग. ओ उचलला बॉल. यावेळेस जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा धाव मिळाली नाही. वा 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 या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं गेलं हरनेक्स डॉमिनेटर संघाला थांबवण्याचं काम करताना पाहायला मिळत आहेत. हो आणखीन एकदा यावेळेस सूर्यकांतचा बॉल पाहायला मिळाला आहे. या षटकात जर पाहिलं गेलं लगातार 6 चेंडू निर्धाव टाकायचा विक्रम केलेला आहे आणि 2 ओव्हरनंतर 5 धावा झालेल्या आहेत. वा वेल डन. मेडन ओव्हर पाहायला मिळाली. या ओव्हर मध्ये तुम्ही पाहिलं असेल बाद करण्यामध्ये यश आलं. एक विकेट देखील पाहायला मिळाली. प्रतीक शर्मा. 2 षटकाचा खेळ संपला गेलेला आहे. 2 नंतर स्कोर आपण जर पाहिलं गेलं 5 धावा असेल धावफलकामध्ये. सुंदर असं छायाचित्रण देखील असेल. आपण या स्पर्धेला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता. जे आपलं ऑफिशियल पेज आहे त्याला जाऊन देखील तुम्ही ही लीग फॉलो करू शकता. हो 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 हा देखील बॉल जाते सरळ सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळालेला आहे. खर तर सामान्य मनोजी गुप्ता सरांना देखील बरेच लोक फॉलो करतात. त्यांच्या देखील चॅनल वरती इंस्टाग्राम पेज वरती आपण ही स्पर्धा थेट बघू शकता कारण बिझनेस कन्सल्टंट आहेत. 220K फॉलोअर्स असणारं चॅनल. त्या चॅनल वरती आपण जाऊ शकता.
खूप चांगली अशी माहिती असणार आहे. खूप क्रिकेटचे मुवमेंट त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. आम्ही तर फॉलो केले सरांना, तुम्ही फॉलो करा. चांगल्या प्रकारचा बॉल या ठिकाणी पाहायला जरूर मिळालेला आहे. कारण की संकल्पना मात्र त्यांनी निर्माण केली आणि निर्माण करताना अख्ख्या भारतात नाही तर आशिया खंडामध्ये मोठं लीग. यावेळेस बॉल पाहायला गेला, नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. फ्रीची संधी असेल पुढच्या बॉलवरती. आता विशाल गायकवाड मात्र बॉलिंग करताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या असेल 13 धावा, एक गडी बाद असताना आपण पाहतोय. हो 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 हो, यावेळेस दांडी गुल मात्र इथे फ्री हिटची संधी होती. 13 धावा, षटक क्रमांक 3 चालू आहे गोलंदाजी मार्गावर. आपण जर पाहिलं गेलं विशाल 25 बॉल 29 ची गरज. यावेळेचा देखील बॉल सरळ असा खेळलेला आहे. फटका, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि 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 काय 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 घडलेलं आहे इथे. स्क्वेअर लेग पंचांचं बोट हवेत आहे आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. विकेट. नक्कीच आपण पाहते क्रिसलीस क्रिकेट टुर्नामेंट, क्रिसलीस SME लीग मध्ये सर्वांचं स्वागत. पावर्ड बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. 13 धावा, 2 गडी बाद, 13 वरती 2 बाद आहे. तर 24 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे विजयासाठी. आता मजा येणार या मॅच मध्ये. कट टू कट मॅच पाहायला जरूर मिळणार आहे इकडे. 24 बॉल 29 धावांची गरज आहे मॅच जिंकायला. हरनेक्स डॉमिनेटर संघ 13 वरती 2 बाद आहे त्यांचे. तर ॲक्युफेरियस स्ट्रायकर संघ देखील चांगलं थांबवलंय त्यांना. हो, या वेळेचा देखील बॉल सरळ खेळला गेलाय. फिलर असे बॉलच्या दिशेने मात्र पाहायला जरूर मिळालेलं. एक धाव, एकजुटीचं प्रदर्शन. 14 धावा, 2 गडी बाद, 23 बॉल 28 ची गरज. हो, यावेळी देखील स्लॅप केला गेलाय. बॉल चालला कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पाहायला मिळालेत. एक धाव आलेली आहे. अजूनपर्यंत मोठा फटका खेळू दिला नाहीये. धावसंख्या जर पाहिलं 15 धावा, 2 गडी बाद आहेत. नेक्स्ट बॉल प्रतीक शर्मा. प्रतीकचा बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला चेंडू. काय बॉलिंग करतो प्रतीक शर्मा. अप्रतिम गोलंदाजी प्रतीक शर्माची पाहायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा कडक फटका, कडक फटका. आता बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. सरळ आणि जबरदस्त दमदार स्ट्रोक. 4 रन्स. वाह. चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्येवरती जर पाहिलं गेलं 19 धाबा, 2 बाद, 19 धाबा आहेत. हो हो, यावेळी देखील जर बॉल पाहिलं गेलं मोठा फटका पाहायला मिळतोय. तिथे शतक मात्र असेल. एक सिंगल मात्र जरूर पाहायला मिळाले असणार आहे. धावसंख्या वाढतीये. 20 धाबा, 2 गडी बाद, 20. हो, यावेळी देखील बॉल. वा, आणखीन एक. काय बॉलिंग केली असेल. डाल बाटी सुरमा. इकडे प्रतीक शर्मा. वा. 4 ओव्हर संपलेले आहेत. 20 धावा, 2 बाद. समरले का तुले, समरले का तुले. स्विंगचा जादूगर म्हणतात मले. अशीच बॉलिंग प्रतीक शर्माने या ठिकाणी केलेली पाहायला मिळालेली आहे. तर 4 ओव्हरचा खेळ संपला गेला. 20 धावा असणार आहे. कोण जिंकेल. आज नॉकआउट मुकाबले सुरू आहेत. स्वप्नांकडे जायचे एक पाऊल फक्त. चांगलं जर टाकलं तुम्ही जाणार या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये. टॉप 8 मध्ये जाण्याची संधी कोणाला मिळणार आहे इकडे. 20 धावा झालेल्या आहेत. आता 18 बॉल 22 करायच्यात. मॅच अजून संपली नाहीये. कटिंग खेळा नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही, कारण की अजून आम्ही जिंकलेलो नाहीये. 18ला 22 करायच्यात. 4 संपलेत, 20 झाले, 2 गडी बाद आहेत. आता मैदानामध्ये आलेला आहे तो 5वं षटक टाकण्यासाठी. हो, यावेळेचा बॉल उचलला गेलाय आणि इकडे आणखीन एक डॉट.
जीवन आलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. जीवननं जबरदस्त बॅटिंग केली होती. एक चौकार एक षटकार देखील त्यानं मारला होता बॅटिंग मध्ये. तो सितारा आता बॉलिंग मध्ये आला बॉलिंग करण्यासाठी. 20 धावा 2 गडी बाद. नोबलचा इशारा मात्र पाहायला मिळतो आहे. ग्रिसलीज एसएमई लीग या स्पर्धेचे प्रायोजक. ओ हो हो दमदार फटका पाहायला मिळालाय. ओ हो 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 यस 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 वाघाचं वजन षटकार 6 रन्स. या वेळेचा देखील बॉल आपण जर पाहायला गेलं चेंडू असणार आहे 28 धावा धावफलकामध्ये असेल. फ्रीची संधी सचिन साठी असणार आहे. आता 28 लॉस ऑफ 2 विकेट. 28 वरती 2 गडी बाद झालेले आहेत. आणखीन एकदा बॉल उचलला गेला इथे विकेट किपरच्या पाठीमागे. झेल झालाय मात्र फ्रीट. 15 बॉल 14 धावांची गरज. वर्ल्ड कपची एक मॅच आठवा मित्रांनो. क्रिकेट ती मॅच तुम्ही बघितलं, तुम्ही क्रिकेट नाही बघितलं. साऊथ आफ्रिका अफगाणिस्तान 2 सुपर ओव्हर. तसाच काही सामना इथे रंगलेला आहे. 2 दिग्गज संघ आमने सामने बघायला मिळत आहेत. 14 बॉल 14 कट टू कट मुकाबला या ठिकाणी सुरू आहे. कट टू कट मॅच. यावेळेचा देखील बॉल कडक फटका. बॉल जातोय सचिन यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. थँक्यू डीजे. ओ यावेळेस अवांतर धाव. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. CSL 2026 कोणाच्या नावावरती जाणार आहे? खूप चांगले पंच आहेत. अगदी BCCI लेवलचे अंपायर्स या स्पर्धेसाठी कामकाज करतायत. प्रोफेशनल लीग मध्ये प्रोफेशनल अंपायर स्टँडर्ड अंपायरिंग फार मोठं लीग आहे. आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला ह्या लीग मध्ये काम करायची संधी मिळाली. एवढी मोठी लीग. आणि यावर जर पाहिलं गेलं ओ हो 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 बॉल बॉल कुठे गेलाय कुठे गेलाय. ढगामध्ये गेलाय परंतु कोणती राह मिळणार नाहीये. ढगात पाठवला होता हा चेंडू. 33 धावा असते धावफलकामध्ये. मजा येणार. 13 बॉल मध्ये 9 धावांची गरज असणार आहे. तुम्ही अधिकृत या लीगला फॉलो करू शकता आपल्या इंस्टाग्राम पेजला. मनीष गुप्ता सरांचं देखील पेज आणि त्याबरोबर आपल्या CSLचं देखील अधिकृत पेज आहे. क्रिसलीज या पेजला जाऊन तुम्ही या ठिकाणी इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. हो 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 सुरेख असा बॉल पाहायला मिळालेला आहे. टक असा आवाज आला या चेंडूचा. सुमितनं हा षटक संपवलेला आहे. आणि मित्रांनो आता मॅच आलेली आहे जिंकण्यासाठी. 12 बॉल 9 धावांची विजयासाठी गरज आहे. पहिल्या 5 ओव्हरचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या असेल 33 धावा 2 बाद आहेत. 12 बॉल 9 धावांची विजयासाठी आवश्यकता आता असणार आहे. पाहिजे मॅच कोणाच्या बाजूने जाणार आहे. एका बाजूने पाहायला मिळतोय हर्नेक्स डॉमिनेटरचा संघ असणार तर दुसऱ्या बाजूने ॲक्युफेरियस स्ट्रायकर्स. 12 बॉल 9 ची गरज हर्नेक्सला. मैदान के अंदर गए हैं पानी. क्या बदल जाएंगी इस मैच की कहानी. ओ यावेळेस देखील बॉल पहिला बॉल. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न असेल. किरणच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आला. किरण एक धाव काढलेली आहे आपण बघताय. 34 धावा असते धावफलकामध्ये 2 बाद. 6वा षटक तिथे सुरू असणार आहे. 34 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद असं आपण पाहतोय.
यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. पंच चिराग पवार सरांचा इशारा, वाईट बॉल, खराब चेंडू असणार आहे. साहिलचा पुढचा बॉल, जर्सी नंबर 28 समोर बॅटिंग करण्यासाठी सचिन तयार आहे. सचिन हो यावेळेस सचिनच्या बॅटमधून चांगला फटका होता. त्यानंतर एक धाव मात्र पाहायला मिळालेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढतीये. 36 धावा, 2 बाद 36 आहेत. 10 बॉल 6 ची गरज. सचिनचं एका बाजूनं किरण राठोड, किरण साठी हा बॉल. हो चांगला बॉल पाहायला मिळालेला आहे. अप्रतिम असा चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. 6 धावांची गरज. बॉल दोन्ही महत्वाचे आहेत येणारे. 9 बॉल 6. हो यावेळेस जर बॉल आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न चांगला, रन पूर्ण होतीये. हरनेक्स डॉमिनेटर्स 37 2 गडी बाद. 8 बॉल 5 धावांची विजयासाठी गरज आहे. साहिलचा पुढचा बॉल. साहिल मांडवकर. हो यावेळेचा बॉल सुरेख टाकला गेला. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली असणार आहे. पुण्याची मेट्रो जोरात धावली यावेळेस. 37 2 बाद. 7 बॉल 5. एका पण धावांची फॅक्टरी, तर दुसऱ्या बाजूनं अगदी बुलेट ट्रेन धावतीये. फुलटा बॉल, कडक फटका होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. त्यानंतर आलेली एक धाव. धावसंख्या 6 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. आणि 38 धावा, 2 बाद, 6 के बाद 38 रन बने 2 विकेट पर. 6 गेंदे 4 रन चाहिए अब जीतने के लिए. कमाल का मुकाबला यहाँ पे चलता नजर आएगा. हो बढ़िया मैच. 6 गेंदे 4 रन चाहिए. क्या होने वाला इस मैदान के अंदर, क्या कहानी होने वाली, कौन सी टीम जीतेगी, या गेंदबाजी टीम या बल्लेबाजी की टीम. बढ़िया मैच चल रहा है. बिल्कुल हाई प्रेशर वाला मुकाबला चलता हुआ इस मैदान में. 6 गेंदे 4 रन चाहिए और आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार. गेंदबाजी के राजेश कुराड़े आएंगे. ओहो ये गेंद, बड़ा शॉट. ओहो ये पहली गेंद निकल गई है सीमा रेखा के बाहर. 4 रन और मैच बिल्कुल यहां पे खत्म कर दिया. 5 विकेट के साथ मैच जीत लिया. और ये मैच जीत लिया नेक्स्ट डोमिनेटर्स. 5 विकेट के साथ ये मुकाबला अपने नाम किया है. बहुत बढ़िया. और इस मैच के हीरो बने हैं ले द मैच और नन अदर देन सचिन हडवळे. ये जना सो शहरी और एक संगमनेरी. सचिन हडवळे खुशबूदार, बढ़िया. तर नक्की बोला गणपती बाप्पा. तर प्रेझेंट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या रचना मॅडम आहेत. त्याचबरोबर ती या स्पर्धेचे शिल्पकार माननीय श्री मनीषजी गुप्ता सर यांच्या हस्ते ट्रॉफी देखील दिली जाते तिकडे. प्लीज लीग सुबह की शान मिली, दफ्तर की राहों से निकल कर मैदान में हम पहुंचे. संकल्पों की अग्नि लिए जीत की ओर कदम बढ़े. ये केवल खेल नहीं है, ये साहस की आवाज है. हर दिल
तर आता आपण करूयात या मॅचचा सामना पुरस्कार अनाउन्स आणि आहे तो खेळाडू सचिन हडवळे. प्ले द मॅच. अभिनंदन. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. 28 बॉल मध्ये 24 धावांचा खेळ. सचिन 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 खूप खूप अभिनंदन सचिन आपलं.